Welcome students. In this video we will discuss about reflection of light and points on the chapter of standard 8. आता बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन जे याचा अभ्यास केला. आता आपण जे पॉइंट बघणार आहे तर तो म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट आणि दोन इन्स्ट्रुमेंट आहे की जी इन्स्ट्रुमेंट रिफ्लेक्शन ऑफ लाईटच्या या प्रॉपर्टीचा उपयोग करतात, कॅलेडोस्कोप आणि पेरिस्कोप. तर आता रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे काय बघा. तर बऱ्याच वेळा तुम्ही सलून मध्ये जाता किंवा मुली पार्लर मध्ये जातात आणि तुमचा एखादा हेअर कट केलेला असतो किंवा मुलांनी काही स्टाईल केली असेल तर तो तिथं असणारा बार्बर तुम्हाला कशी दाखवतो, तुम्हाला जी स्टाईल बघायची ती. तर तुम्ही तुमच्या पुढे एक आरसा धरता आणि मागे एक आरसा असतो. म्हणजे काय होतं की तुमच्या चेहऱ्याची इमेज समोर पडते, तुमच्या केसांची इमेज मागच्या आरशात पडते आणि मागच्या आरशाची इमेज परत तुम्ही ज्या आरशामध्ये बघताय तिथं पडते आणि तुम्हाला तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित दिसते. हे असतं रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. तुम्ही एखाद्या आरसा महल मध्ये वगैरे गेलात तर सगळ्या बाजूनी तुमच्या इमेज तयार झालेल्या तुम्ही बघता. हे काय असतं तर आपण एक ऑब्जेक्ट आहे, एका मिरर साठी तुम्ही तुमची इमेज बनती आणि ती इमेज इतर मिरर साठी ऑब्जेक्ट बनती. मग हे झालं रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. तसंच आता आपण गच्चीवर बसलोय आणि समजा गच्चीवर पाण्याचा एखादा भांडे किंवा टाकी आहे पाण्याची. या पाण्याच्या टाकीमध्ये आकाशातल्या चंद्राचं तुम्हाला इमेज दिसते. मग ही इमेज म्हणजे काय, कारण चंद्र काय स्वतः प्रकाशित नाही, चंद्र सूर्याचा प्रकाश घेऊन परावर्तित करतो म्हणजे रिफ्लेक्ट करतो आणि हा रिफ्लेक्ट झालेला प्रकाश परत पाण्यामध्ये रिफ्लेक्ट होऊन आपल्याला त्या पाण्यामध्ये चंद्राची इमेज दिसते. ही सगळी उदाहरणे आहेत रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. याच्यात फक्त एकच आहे की लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड सेव्हरल टाइम्स. इथं तेच लिहिले, लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड सेव्हरल टाइम्स. खूप वेळा लाईट रिफ्लेक्ट होऊ शकते आणि म्हणूनच तुमच्या बऱ्याच इमेज, जितके आरसे समोर असतील आणि ते ठराविक कोनात बसवले असतील तर तेवढ्या इमेज तुमच्या मिळू शकतात. आता कॅलेडोस्कोप आणि पेरिस्कोप या दोन्ही विषयी आपल्याला माहिती घ्यायची आणि जसं मागच्या वर्षी तुम्ही इन्स्ट्रुमेंट तयार केले तसं प्रत्येकानं या वर्षी ही दोन इन्स्ट्रुमेंट तयार करायचे. कॅलेडोस्कोप कसा असतो बघा. तर साधारण एवढ्या आयताकृती आरशाच्या पट्ट्या घ्यायच्या, ही लांबीला कमी असली तरी चालेल आणि या आरशाच्या पट्ट्या तुम्हाला फ्रेम करणाऱ्या कुठल्याही दुकानामध्ये मिळतील. आरशाचे एकसारखे आयताकृती 3 तुकडे घ्यायचे आणि हे तिन्ही तुकडे अशा पद्धतीनं फेविक्विकनं किंवा फेविकॉलनं अशा पद्धतीनं जोडायचे की त्याचा त्रिकोण तयार होईल आणि सगळ्या आरशाच्या रिफ्लेक्टेड बाजू एकमेकाकडे करायच्या. मग काय करायचं तर एखादा कार्डशीटचा गोल करा, जसा तुम्ही मागच्या वर्षी केला होता तसा तो गोल तयार करा किंवा मग उदबत्तीचा पुडा किंवा तसलं काही इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला तसं मिळालं लंबगोलाकार तर तसं घेऊन हे 3 काचेचा जो त्रिकोण केलाय तुम्ही आरशांचा तो त्यामध्ये बसवायचा आणि एका बाजूला ट्रान्सपरंट पेपर लावायचा. ज्या बाजूला तुम्ही ट्रान्सपरंट पेपर लावताय त्या बाजूकडून छोटे छोट्या बांगड्यांचे वेगवेगळे तुकडे, आईच्या बांगड्या ज्या फुटलेल्या असतात वेगवेगळ्या रंगाच्या, अशा बांगड्यांचे लहान लहान तुकडे त्या बाजूला टाकायचे आणि ट्रान्सपरंट पेपर लावायचा. दुसरी जी बाजू आहे त्याला एक होल ठेवायचं आणि जेव्हा तुम्ही प्रकाशाकडे बघून ते गोल गोल इन्स्ट्रुमेंट, याला कॅलेडोस्कोप म्हणतात. अजून यूट्यूबवर पण तुम्हाला याचे बरेचसे प्रकार बघायला मिळतील, पण हे इन्स्ट्रुमेंट प्रत्येक विद्यार्थ्यानं तयार करायचं. आता हे इन्स्ट्रुमेंट केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रकाशाकडे ते पारदर्शक बाजू धरता
आणि गोल गोल कॅलेडोस्कोप फिरवायला लागल्यावर एवढ्या सुंदर एकापेक्षा एक डिझाईन तयार होतात. का डिझाईन तयार होतात? तर आरशाचे जे तुकडे त्याच्या वेगवेगळ्या इमेज त्या आरशामध्ये, काचेच्या तुकड्यांच्या इमेज आरशामध्ये तयार व्हायला लागतात आणि तुम्हाला हा सगळा अगदी सुंदर डिझाईन दिसतात. म्हणून कॅलेडोस्कोपचा उपयोग कोण करतं? तर जे वॉलपेपर बनवणारे, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन रंगवतात ते आणि क्लॉथवर डिझाईन करणारे, बेडशीटचे असतील कशाचे असतील, हे डिझाईन करणारे कॅलेडोस्कोपचा वापर करतात की वेगवेगळ्या नवीन डिझाईन मिळवण्यासाठी. आता पेरिस्कोप इन्स्ट्रुमेंट काय आहे? पेरिस्कोप मध्ये एक तुम्ही आयताकृती बॉक्स घ्या. हा आयताकृती बॉक्स नसेल तर जुनी एखादी पाण्याची बाटली घेतली तरी चालेल आणि त्याच्या दोन बाजूला पॅरलल खाचा करायच्या आणि या खाचांमध्ये एक आरसे बसवायचे, एकमेकाला पॅरलल येतील असे, आणि या आरशामुळं आपल्याला इमेज मिळते. आता आपल्या क्लासमध्ये एक पेरिस्कोप आहे तयार. हा पेरिस्कोप आधी बघा, हे बघा, या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात पेरिस्कोप. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याच्या दोन बाजूला काचा, म्हणजे आतल्या बाजूला आरसे बसवलेत पॅरलल. तुम्ही या पेरिस्कोपच्या समोरच्या बाजूला ज्यावेळी मेणबत्ती लावता, वरच्या भागातून ही मेणबत्ती तुम्हाला दिसते. आता बघा, इथं उभं केलेली मेणबत्ती इथून कशी काय दिसू शकते? तर हे जे आरसे एकमेकाला पॅरलल आहेत त्यामध्ये तयार झालेली इमेज रिफ्लेक्ट लाईट होऊन दुसऱ्या आरशामध्ये पडते आणि तुम्ही ही इमेज बघू शकता. मग या इन्स्ट्रुमेंटचा वापर कशासाठी होतो? तर सबमरीन म्हणजे पाणबुडी जे पाण्याच्या खाली असतात त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर काय चालले हे कळण्यासाठी पेरिस्कोपचा वापर होतो. आता आपण जेवढा भाग शिकवलाय, काय काय लिहिलंय बघा. कॅलेडोस्कोप मध्ये काय आहे? तर कॅलेडोस्कोप यूज प्रॉपर्टी ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे कॅलेडोस्कोप कुठल्या बेसवर आहे? तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट या बेसिसवर ते प्रॉपर्टी वापरतात आणि त्याच्यावर आधारित हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. पीपल मेकिंग वॉलपेपर अँड क्लॉथ डिझायनर यूज कॅलेडोस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन. कॅलेडोस्कोपचा उपयोग कुठं होतो? तर जे वॉलपेपर तयार करतात किंवा क्लॉथ डिझायनर आहेत त्यांना वेगवेगळ्या नवीन डिझाईन तयार करण्यासाठी कॅलेडोस्कोपचा उपयोग होतो. पेरिस्कोपचा काय वापर आहे? पेरिस्कोप यूज्ड प्रॉपर्टीज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे हे सुद्धा कशावर आधारित आहे? तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट वर आधारित आहे. आणि याचा वापर कशासाठी होतो? पेरिस्कोप इज यूज्ड इन द सबमरीन्स टू सी ऑब्जेक्ट अबाव द सरफेस ऑफ वॉटर. पाणबुड्यांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर ज्या गोष्टी चालल्या तर ते पाहण्यासाठी पेरिस्कोपचा वापर केला जातो. आता पेरिस्कोप पॉइंट बरोबर आपले प्रकरण संपले. आता आपण काय करूया? एक्सरसाइज सोडवायला चालू करूया. तर हे सगळे पॉइंट स्क्रीनशॉट काढायचे आहे तुम्ही आणि पॉइंट वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि एक्सरसाइज सोडवायला घ्यायचे. आपण एक्सरसाइजला सुरू करूया. तुम्ही काय करायचं? जसं मी प्रश्न सांगेन तशी त्याची उत्तरं आधी पेन्सिलनं पुस्तकात लिहून घ्या, म्हणजे मग तुमचा वेळ जाणार नाही. आता आपला क्वेश्चन 1 काय आहे? फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स मध्ये पहिली बघा, द परपेंडिक्युलर टू द मिरर ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड. जो आपण परपेंडिक्युलर आखलेला होता त्याचं नाव आहे द नॉर्मल. पहिल्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे द नॉर्मल. सेकंड बघा, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ वुडन सरफेस इज डॉट डॉट रिफ्लेक्शन. आता वुडन सरफेस म्हणजे काय असतो? रफ सरफेस. त्याचं उत्तर येणार इरेग्युलर. इरेग्युलर रिफ्लेक्शन. तिसरा बघा, द वर्किंग ऑफ कॅलेडोस्कोप इज बेस्ड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ, आताच बघितलं आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता हे 3 भाग भरून झाल्यानंतर क्वेश्चन 2 काय दिलाय? ड्रॉ अ फिगर डिस्क्रायबिंग द फॉलोइंग. आता एक एक व्यवस्थित त्यातलं लक्षात घ्या म्हणजे फिगर तुमच्या लक्षात येईल. काय दिले?
the reflecting surface of two mirrors make an angle of 90 degree with each other. म्हणजे आपण इथे काढलाय हा मिरर M1 आहे, हा मिरर M2, या दोन्ही मध्ये जो कोन झालाय तो 90 डिग्रीचा झालाय. म्हणजे असे दोन मिरर की एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. नंतर काय सांगितलंय, इफ रे इन्सिडेंट ऑन वन मिरर has angle of incident of 30 degree. आता बघा यातला एक मिरर M1 घेतला, दुसरा मिरर M2 घेतला. आता काय होणार आहे तर M1 मिरर वर एक रे AO इन्सिडेंट म्हणजे पडणारा, तर हा 30 डिग्रीचा अँगल करून M1 वर हा रे इन्सिडेंट होतोय, AO हा रे इन्सिडेंट होते. पुढे काय सांगितलंय, ड्रॉ द रे रिफ्लेक्टेड फ्रॉम द सेकंड मिरर. आता हा जो रे इथं पडलाय तर रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट मुळे हा 30 डिग्रीचा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे, हा नॉर्मलशी 30 डिग्रीचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन होऊन हा कुठे जातो तर मिरर M2 वर हा इन्सिडेंट रे होतो. म्हणजे M1 चा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो M2 साठी इन्सिडेंट रे बनतो. आणि इथं 30 हा जर ट्रायंगल असेल, कुठला ट्रायंगल ONO2, हा जर ट्रायंगल असेल यातला एक अँगल 30 डिग्रीचा आहे, एक जर 90 डिग्रीचा असेल तर तिसरा आपोआप 60 डिग्रीचा होतो. म्हणून इथं जो अँगल तयार झाला तो कितीचा झाला 60 डिग्रीचा. व्हॉट विल बी द इट्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जर इथे अँगल ऑफ इन्सिडेंट 60 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण किती झाला 60 डिग्रीचा. हा 60 डिग्रीचा म्हणजे आन्सर काय येईल फॉर द रे सी द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वल टू 60 डिग्री. आता या फिगर मध्ये काय काय गोष्टी आहेत आपण तिथे लिहिल्यात बघा. हा जो N1 आहे इथं काढलेला N1O1 हा काय आहे नॉर्मल टू द M1, ही खालचा मिरर आहे तो M1 फिगर मिरर आहे आणि त्याला असलेला नॉर्मल म्हणजे N1. दुसरा बघा N2 म्हणजे M2 मिररला असलेला नॉर्मल, हा जो डॉटेड लाईन ने दाखवलाय तो N2 नॉर्मल आहे. नंतर A बघा, A काय आहे लाईट रे इन्सिडेंट ऑन M1 वर पडणारा हा इन्सिडेंट, बाणाची दिशा बघा ही आरशाकडे जाणारी म्हणजे हा झाला इन्सिडेंट रे. नंतर बी हा इथून रिफ्लेक्ट होतो, हा M1 मिरर साठी रिफ्लेक्टेड रे आहे आणि M2 मिरर साठी हा इन्सिडेंट रे. अशा प्रकारे दोन्ही बी आहेत. काय दिले रिफ्लेक्टेड रे फॉर M1 आणि इन्सिडेंट रे फॉर M2. आणि लास्टचा हा जो सी आहे तो काय आहे रिफ्लेक्टेड रे फॉर M2. आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून काय करायचंय की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये याची फिगर ड्रॉ करायची. हा झाला क्वेश्चन 2 कंप्लीट. आता क्वेश्चन 3 मध्ये काय दिले बघा. हाऊ विल यू एक्सप्लेन द स्टेटमेंट वी कॅनॉट सी द ऑब्जेक्ट इन अ डार्क रूम. कुठल्याही अंधाऱ्या खोलीमध्ये आपण वस्तू बघू शकत नाही. आता फळ्यावर मी क्वेश्चन लिहिलेलं नाही पण तुम्ही वहीमध्ये क्वेश्चन लिहायचा आहे. मग अंधाऱ्या खोलीमध्ये वस्तू का बघू शकत नाही, कारण तिथे प्रकाश किरण पडत नाहीत आणि ते आपल्या डोळ्यामध्ये एंटर करत नाहीत. तेच आन्सर इथे दिले. काय दिले बघा, इन अ रूम दॅट इज कम्प्लिटली डार्क, अजिबात प्रकाशाचा कुठलाही किरण नाही, अशी कम्प्लिटली डार्क रूम. नो लाईट फॉल ऑन ऑब्जेक्ट, कुठलाही प्रकाश किरण त्या वस्तूवर पडत नाही. हेन्स नो लाईट एंटर आवर आय, त्यामुळे कुठलेही रेज आपल्या डोळ्यामध्ये जात नाही. हेन्स देअर इज नो सेन्सेशन ऑफ विजन, आणि त्यामुळं कोणतंही दृष्टीचं विजन सेन्सेशन आपल्याला राहत नाही. दॅट इज वी कॅनॉट सी द ऑब्जेक्ट, आणि त्यामुळं आपण वस्तू बघू शकत नाही. क्वेश्चन नंबर 4 जो दिलाय, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपला जो मागचा व्हिडिओ आहे
या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन मधला आपण फरक फळ्यावर दिला होता. समजा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो आधी व्हिडिओ बघा. पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक पण टाकते त्या व्हिडिओची. तुम्ही तो व्हिडिओ बघायचा, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि हा डिफरन्स लिहायचा. आता क्वेश्चन 5 कडे वळू आपण. क्वेश्चन 5 मध्ये वेगवेगळ्या 7 तुम्हाला रेज दिल्या. ड्रॉ अ फिगर शोइंग द फॉलोइंग. आता यामध्ये इन्सिडेंट रे, नॉर्मल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्टेड रे. आपण हे सगळं एकाच फिगर मध्ये काढले बघा. हा लाल रंगाचा जो दिसतोय, बाणाची दिशा आरशाकडे जाणार. आधी PQ हा मिरर दाखवलाय खालच्या बाजूला. O हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे. AO हा काय आहे? इन्सिडेंट रे झाला. या इन्सिडेंट रेनी नॉर्मलशी केलेला अँगल I तो झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. नंतर मिररशी 90 डिग्रीचा कोन करणारी नॉर्मल. त्याच्यानंतर रे जो रिफ्लेक्ट होऊन गेला निळ्या रंगानं, रिफ्लेक्टेड रे दाखवलाय. OB हा रिफ्लेक्टेड रे झाला. त्यानं नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा R नी दाखवलाय. आणि अशी ही सगळी फिगर तुम्ही एकत्रच काढायचे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि फिगर ड्रॉ करा. आणि आता आपण आपला लास्ट क्वेश्चन 6 क्वेश्चन आणि 7 क्वेश्चन कडे जाऊया. आता क्वेश्चन 6 बघा. क्वेश्चन 6 मध्ये तुम्हाला काय दिलंय? स्टडी द फॉलोइंग इन्सिडेंट्स. म्हणजे आता एक पॅरेग्राफ आहे. या पॅरेग्राफवर तुम्ही पॅरेग्राफ वाचायचा आणि त्याच्यावरचे क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. त्यामध्ये पहिला काय दिलंय बघा. स्वरा अँड यश वेआर लुकिंग इन अ वॉटर फिल्ड वेसल. एक पाण्यानं भरलेलं मोठं भांड असेल आणि त्या भांड्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये स्वरा आणि यश स्वतःची इमेज बघतायत. दे कुड सी देअर इमेजेस क्लिअरली इन द स्टिल वॉटर. स्टिल वॉटर म्हणजे स्थिर पाणी. या स्थिर पाण्यात दोघेही स्वतःची इमेज बघतायत. ॲट दॅट इन्स्टंट यश थ्रू अ स्टोन इन द वॉटर. त्याच वेळी यशनं काय केलं? एक दगड त्या पाण्यामध्ये मारला. नाउ देअर इमेज वेअर ब्लर्ड. आता जी इमेज त्यांची होती व्यवस्थित तर ती ब्लर झाली. स्वरा कुड नॉट अंडरस्टँड द रिझन फॉर द ब्लरिंग द इमेज. आता स्वराला कळेना की इतका वेळ चांगली दिसणारी इमेज अचानक ब्लर का झाली. एक्सप्लेन द रिझन फॉर ब्लरिंग ऑफ द इमेज ऑफ स्वरा बाय आन्सरिंग द फॉलोइंग क्वेश्चन. आणि मग या इन्सिडेंट्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारले आणि त्याची आन्सर्स तुम्ही द्यायचे. पहिला क्वेश्चन बघा. इज देअर इज अ रिलेशन बिटवीन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड ब्लरिंग ऑफ द इमेज. इथं काही रिलेशन आहे का की त्यांची जी इमेज ब्लर झाली आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट? तर येस. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर येस आहे. येस. पूर्ण वाक्य काय करू शकता तुम्ही? देअर इज अ रिलेशन बिटवीन रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड ब्लरिंग ऑफ इमेज. सेकंड क्वेश्चन काय विचारलाय? which type of reflection of light can you notice from this. तुम्ही काय बघितलं? आता बघा, जेव्हा स्टिल वॉटर आहे त्यावेळी सरफेस कसा आहे? स्मूथ आहे. अशा वेळी रेग्युलर रिफ्लेक्शन होणार आहे. आणि ज्या वेळी स्टोन मारला त्यामध्ये म्हणजे व्हायब्रेशन पाण्यामध्ये तयार झाली, तिथं रफ सरफेस तयार झाला आणि तिथं इमेज काय झाली? ब्लर झाली. तेच आन्सर आपण लिहिले. काय आन्सर लिहिले बघा? रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट when the light incident on still water. Sorry. पाणी ज्यावेळी स्थिर आहे त्यावेळी कसलं रिफ्लेक्शन झालं? रेग्युलर. and irregular reflection of light when light incident on water as ripples are produced on its surface when a stone is thrown in the water. जेव्हा दगड मारला गेला त्यावेळी त्याच्यावर जे वेव्हज निर्माण झाले त्याला रिपल्स म्हटले. तर त्यावेळी
इमेज काय झाली ब्लर. म्हणजे आपण दोन प्रकारची रिफ्लेक्शन बघितली, एक रेग्युलर एक इरेग्युलर. लास्ट क्वेश्चन बघा. आर लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलोड इन दिस टाइप ऑफ रिफ्लेक्शन? यस, इथं लॉज फॉलो होतात का? तर होतातच. आता क्वेश्चन 7 मध्ये सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये लिहायचंय. मी तुम्हाला इथं सॉल्व करून देते. काय बघा पहिलं एक्झाम्पल. इफ द अँगल बिटवीन प्लेन मिरर अँड द इन्सिडेंट रे इज 40 डिग्री, व्हॉट वॉज द अँगल ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन? हे उदाहरण कळण्यासाठी मी तुम्हाला फिगर दाखवते. क्वेश्चन 7 आहे, त्यातलं पहिलं एक छोटीशी फिगर काढते म्हणजे तुम्हाला लगेच एक्झाम्पल लक्षात येईल. हे बघा, हा समजा मिरर असेल, हा नॉर्मल असेल आणि हा इन्सिडेंट रे जो आरशावर पडणार आहे. तर तुम्हाला काय सांगितलंय, इफ द अँगल बिटवीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे, इथं असणारा जो अँगल आहे तो 40 डिग्रीचा देईल. म्हणजे इन्सिडेंट रे आणि मिरर मधला अँगल दिलाय 40 डिग्री. आता तुम्हाला विचारले व्हॉट आर द अँगल्स ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन. लक्षात घ्या, नॉर्मल आणि हा पूर्ण 90 अंशाचा कोन असतो. या अँगल ऑफ इन्सिडेंटनं जर 40 अंशाचा कोन केला असेल तर हा उरलेला जो अँगल आहे तो आपोआपच किती डिग्रीचा होईल? तुम्हाला कसं काढता येईल? 90 मायनस 40 डिग्री. म्हणजे हा अँगल किती होईल? 50 डिग्रीचा. आता हेच उत्तर तुम्हाला लिहायचंय. काय लिहायचंय? तर पहिलं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 40 डिग्री. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आपण कशाला दाखवतो? आय दाखवतो. मग हा काय मिळाला? 90 मायनस 40 इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सची किंमत तुम्हाला किती मिळाली? 50 डिग्री मिळाली. मग आता आपल्याला काय करायचं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि पहिलाच लॉ काय आहे की अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानुसार काय होईल? इथे लिहायचं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग काय होणार? I इज इक्वल टू R इज इक्वल टू ऑल्सो 50 डिग्री. म्हणजे R ची पण किंमत किती झाली? 50 डिग्री. किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. हे झालं पहिलं एक्झाम्पल. फिगर काढल्यामुळे तुमच्या लक्षात आलं की किती सोपं आहे. आता यातलं सेकंड क्वेश्चन 7 मधला सेकंड एक्झाम्पल बघा. काय दिलंय? इफ द अँगल बिटवीन मिरर and the reflected ray is 23 degree, what is the angle of incidence of the incident ray? लक्षात घ्या. आता इथं पण एक फिगर काढू. हा मिरर आहे, हा नॉर्मल आहे, हा रिफ्लेक्टेड रे हे बघा परत जाणारा, आणि हा इन्सिडेंट रे येणारा. आता तुम्हाला देताना अँगल काय दिलाय? मिरर अँड रिफ्लेक्टेड रे या दोन्हीच्या मधला 23 डिग्री दिलाय. मग आपल्याला आधी काय काढून घेता येईल? हा पूर्ण 90 आहे. म्हणजे तुम्हाला आधी काय काढून घेता येईल? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आधी तुम्हाला तो काढावा लागेल. अँगल ऑफ रिफ्लेक्शन कसा काढावा लागेल? तर 90 डिग्री मधून तुम्हाला 23 डिग्री मायनस करावे लागतील. आणि मग उरलेला जो अँगल आहे 67 डिग्री, हा काय झाला? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा आर झाला. पण आपल्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन विचारलाच नाही.
तुम्हाला विचारला अँगल ऑफ इन्सिडन्स. मग आता आपण काढू. इथं जे वाक्य लिहिले अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग आता किती आलं बघा. I is equal to R is equal to 67 डिग्री. किती सोपी एक्झाम्पल्स आहेत बघा. आता यामध्ये दिलेली जी सॉल्व्ड एक्झाम्पल आहे तर ही सॉल्व्ड एक्झाम्पल पण तुमच्या वहीत तुम्ही लिहून काढायचे. आणि या एक्सरसाइज बरोबरच आजचा आपला व्हिडिओ पण संपतोय. आपण नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.